आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नाशिक शहर जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे। मात्र या कार्यकारिणीतील आमदारांची लॉबिंग आणि घराणेशाहीचा भरणा दिसून येतोय। आमदार सीमा हिरेंची कन्या रश्मी हिरेंना सरचिटणीस तर देवयानी फरांदे यांचे दीर सुनील फरांदेंना उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लावण्यात आली आहे। इतरही नेत्यांच्या नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आलंय। नुकतेच भाजपत प्रवेश केलेले मामा राजवाडे, सुधाकर बडगुजर यांना कार्यकारिणीमध्ये स्थान नाही, तर सुनील बागुल यांना विशेष निमंत्रित म्हणून सन्मान देण्यात आलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेचा आज भंडाऱ्यामध्ये समारोप होणार आहे। मंडल यात्रेवर भाजपने टीका केली होती। भाजपने कमंडल यात्रा काढून ओबीसी आरक्षणाचा विरोध केला होता, त्यामुळे आमच्या मंडल यात्रेवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली होती। मंडल आयोगाच्या निर्णयाला म्हणजे ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यासाठी ती यात्रा काढली होती आणि कमंडल घेऊन काढली होती। म्हणजे ओबीसींना आरक्षण दिलं गेलं हे अपवित्र गोष्ट झाली। कमंडलच्या माध्यमातून ते आता पवित्र करायचा अख्खा देश, अशा पद्धतीने यात्रा त्या काळामध्ये भाजपली म्हणजे ओबीसीच्या विरोधात काढली होती। त्याबद्दल जर देवेंद्र फडणवीस काय बोलत असतील तर आम्ही ऐकायला वेट करत आहोत, वाट बघत आहोत की त्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारात गाभारा तोडण्यात येणार आहे, शिवाय मूर्तीही हलवली जाणार आहे। मात्र रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आम्ही तोडू देणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेक महापुरुषांच्या स्पर्शानं तो गाभारा पावन झालाय, असं रोहित पवार म्हणाले। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्त्व आहे। आता त्या मंदिरामध्ये, त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला असेल, असे अनेक महामानवांचा स्पर्श तिथे झाला असेल आणि तोच गाभारा जर तुम्ही तोडणार असाल, ती पवित्र मूर्ती जी हजारो वर्षांपासून तिथे आहे ती जर तुम्ही हलवणार असाल तर हे आम्हाला पटत नाही, हे आम्हाला पटणार नाही। गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणात आपल्याला गोवलं जात असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माझी बाजू मांडणार असल्याची प्रतिक्रिया मुख्य आरोपी अमित सुरवसेने दिली। अमित सुरवसेसह 7ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर सगळ्या आरोपींना जेलमध्ये नेण्यात आलंय। मी प्रेस घेऊन क्लिअर सगळ्या बाबतीत एकदा सगळं खुलासा करणार आहे। सगळे खोटे आरोप आहे ते मी सगळं समोर समोर बोलेल एकदा। मी प्रेस घेऊन क्लिअर सगळ्या बाबतीत एकदा सगळं खुलासा करणार आहे। सगळे खोटे आरोप आहे ते मी सगळं समोर समोर बोलेल एकदा। शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी एका युवतीनं आपल्या सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली। गुजरातच्या या युवतीनं पुरुषाचं वेषांतर करून वसईमध्ये तब्बल 1.5 कोटींची चोरी केली होती। मात्र युवतीच्या स्कार्फवरून तिला हेरलं आणि गुजरातहून अवघ्या 12 तासात तिला अटक केली। 66 वर्षीय भानुशालींना घरातल्या बाथरूममध्ये कोंडून 1.5 कोटींचे दागिने घेऊन ती फरार झाली होती। पोलिसांनी तिच्याकडून 1.5 कोटींचे दागिने हस्तगत केले। कल्याणमधील खडे गोलिवली परिसरामध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे। वडील चोरीच्या गुन्ह्याखाली असल्यानं आईनं दुसरं लग्न केल्यानं चुलत मावशीनं मुलीला स्वतःच्या घरी नेलं। मात्र चिमुरडीची कामं करायला लागत असल्याच्या रागानं मावशीनं मारहाण केली आणि यात तिचा जागीच मृत्यू झाला। मृत्यूनंतर गादीत गुंडाळून मृतदेह जंगलात फेकला गेला। मुलीची आई मुलीला परत नेण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला। एक महत्त्वाची अपडेट, जैन मंदिराचा मुख्य दरवाजा आज बंद ठेवण्यात आलाय। मराठी एकीकरण समितीनं आज कबूतरखाना इथं आंदोलनाची हाक दिली आहे आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांनी आदेश दिलेत। तसंच जैन मंदिराचा मुख्य दरवाजा देखील बंद ठेवण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। दादरमधल्या कबूतरखान्यावरून काही दिवसांपूर्वी जैन समाज आक्रमक झाला होता। आंदोलन करत तिथली ताडपत्री फाडली गेली होती आणि त्यानंतर आता मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे आणि या परिसरामध्ये आज आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलन करू नका असं पोलिसांनी सुचवलंय, तरी देखील मराठी एकीकरण समिती आंदोलनावर ठाम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या परिसरातली दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाते, काय सूचना आहे? प्रज्ञा, संपूर्ण दादर पश्चिमच्या कबूतरखाना परिसरात पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पण विशेष बाब म्हणजे की जैन समाजाचं जे मंदिर आहे या ठिकाणी कबूतरखान्यासमोर, त्याचा मुख्य द्वार जो आहे तो सतत चालू असायचा, तो सुद्धा आज जो आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आणि त्याच्या समोर सुद्धा
पोलिसांची तुकडी जी आहे ती तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। बाजूला आपण जर दुकानं जर पाहिली तर यावेळेस दादरमधली सगळीच दुकानं जी आहेत ती खुली होतात, पण आता या ठिकाणातील या परिसरातील दुकाने जी आहेत ती 1 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जे ते पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। जे कोणी जैन समाजातील मंडळी या मंदिरात पूजा अर्चनासाठी येतात त्यांना बाजूच्या रस्त्यातून जो आहे तो आतमध्ये प्रवेश दिला जातोय, पण मुख्य द्वार जो सतत उघडा असतो, सुरू असतो, खुला असतो, तो जो आहे तो आज बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यासमोर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला। दुसरी विशेष बाब म्हणजे की या ठिकाणी आज मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार होतं, त्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी जे ते तैनात झालेलं आहे। खरं तर 6 ऑगस्टच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आजचे हे आंदोलन करण्यात आलं होतं। पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि त्याच्यानंतर आता दंगल नियंत्रण पथकाची तुकडी जी ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सोबतच बरोबर आहे, महिला त्यामुळे पोलीस सुद्धा या पोलिसांकडून ठिकाणी जे पूर्ण आहेत खबरदारी घेतली जाते आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद अजय दिलेल्या माहितीसाठी। कोल्हापूरच्या सीपीआर मधील मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर अनिता अरुण परितेकर यांची मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या 50 तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला। कोल्हापुरातल्या न्यू शाहूपुरीमध्ये हा प्रकार सोमवारी भर दिवसा घडलाय। फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्यासह हिऱ्याचे दागिने आणि 25,000ची रोकड लंपास केली। गजबजलेल्या वस्तीमध्ये भर दुपारी झालेल्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी पोलिसांनी परितेकर यांची फिर्याद घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केलाय, मात्र अद्याप कोणताही सुगावा हाती लागलेला नाही। एक छोटासा ब्रेक घेतोय, बुलेटिनमध्ये बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा। शनिवारी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईसह राज्यभरात गोविंदा पथकांचा सराव सुरू। मुंबईतल्या रंगारी पदक चाळीमधील गोविंदा पथकानं सरावादरम्यान उंच मानवी मनोरा साकारला होता। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं हाती घेतलेल्या पनवेल कर्जत नवी उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर काम वेगानं सुरू असून प्रकल्पाचं 76% काम पूर्ण झालंय। 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रूळ बसवण्याचं काम पूर्ण झालं असून 30 किलोमीटरपर्यंत बॅलास्ट फॉर्मेशन पूर्ण झालंय, त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टीक्षेपात येण्याची शक्यता आहे। 29.6 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कला नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे।